नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत पनीर टिक्का। तर बनवायला सुरुवात करूया। पनीर टिक्का बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे दही, त्यानंतर लागणार आहे मिरची पावडर 1 चमच, चवीनुसार मीठ अर्धा चमच, गरम मसाला अर्धा चम्मच, पनीर टिक्का मसाला, थोड़ा चाट मसाला, आलं लसूण पेस्ट आणि हे एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला। सर्व मसाले आपण मिक्स केलेले आहेत, एकजीव करून घेऊया। तुम्ही यामध्ये कस्तुरी मेथी सुद्धा घालू शकता, आवडत असल्यास घाला किंवा स्किपही करू शकता। तर मस्तपैकी सर्व मसाले मिक्स करून झालेली आहेत। तर अर्ध्या लिंबूचा रस पिळणार आहोत। 150 ग्रॅम पनीर घेतलेलं होतं मी। 150 ग्रॅम पनीरसाठी एवढा मसाला बरोबर आहे। तर हे सर्व जिन्नस आपण यामध्ये मिक्स केलेली आहेत। त्यानंतर एक असा आपण यामध्ये चांगली याला पेस्ट लावून घेणार आहोत, बुडून घेण्यास यामध्ये छानपैकी। तर सर्व पीसला आपलं पेस्ट कोटिंग करून झालेली आहे आणि याला 5 ते 10 मिनिटांसाठी रेस्टला ठेवायचं आहे। तर इथं घेतलेला आहे मी नॉनस्टिकचा तवा आणि त्यावर घातलेला आहे मी थोडा चमचाभर तेल आणि हे सर्व नॉनस्टिकच्या तव्यावरच आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। तर 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत, आपल्याला रेस्ट करून तर एक पीस असा यावर ठेवायचा आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला मस्तपैकी हे फ्राय करून घ्यायचे आहे। तर मला तर फार आवडतो, हा माझा फेवरेट आहे पनीर टिक्का। तुम्हाला आवडतो की नाही नक्की कमेंट करून सांगा। तर अशा पद्धतीने पनीर टिक्का टाकून झालेला आहे तव्यावर आणि मीडियम गॅसवर आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे। आणि याला रेस्ट देण्याचं कारण म्हणजे मसाला मधोमध असा मुरला जातो आणि एक्स्ट्राचा जो पाणी आहे ते नितळले जाते, त्यामुळे हा 5 ते 7 मिनिटांसाठी आपल्याला रेस्ट ठेवायचा असतो। तर मस्तपैकी आपण फ्राय करून घेणार आहोत। तर एक साइड मस्त आपला पनीर टिक्का फ्राय झालेला आहे, आपण दुसऱ्या साइड सुद्धा आपण छानपैकी असा फ्राय करून घेणार आहोत। तर मस्तपैकी मीडियम गॅसवर हा छानपैकी फ्राय झालेला आहे आणि कुरकुरीत होण्यासाठी आपण अजून 2 ते 3 मिनिटं मीडियम गॅसवर छान फ्राय करून घेणार आहोत आणि मग रेडी आहे आपला पनीर टिक्का खाण्यासाठी। तर इथं बघू शकता अतिशय सुंदर अशा पद्धतीने आपला पनीर टिक्का फ्राय झालेला आहे। तर रेडी झालेला आपला पनीर टिक्का तर सर्व करून घेणार आहोत। तर रेडी झालेला आपला पनीर टिक्का। तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघत राहा। मनापासून धन्यवाद। यावर